हा कसला आगळा वेगळा उपवास? दिवसभर ना पाणी प्यायचं, ना पाण्याचा थेंब घ्यायचा, ना काही खायचे. चला मग मी सांगते. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना दुसऱ्या श्रावणी सोमवार आणि माझ्या 16 सोमवार व्रताच्या कधी खूप शुभेच्छा. हे व्रत तुम्ही श्रावण महिन्यातल्या कोणत्याही सोमवारपासून करू शकता. हे माझं 3रं वर्ष चालू आहे. सर्वात जास्त आनंदाची गोष्ट तर ही आहे की मी माझ्या स्वतःच्या कमाईतून यावर्षी 16 सोमवाराचं उद्यापन जे 17व्या सोमवारी करतात ते स्वतःच्या कमाईतून करणार आहे आणि तुमचा असाच कायम सपोर्ट राहू द्या. सकाळपासून ना खूप तारांबळ उडाली होती, कारण स्वामी बाळ थोडं परेशान करत होता आणि मला उपवास होता, त्याच्यामुळे माझी पूर्ण तारांबळ झालेली होती आणि दिवसभर केलेला हा मनोभावे निर्जल उपवास. मग काय 3रा परा चालले होते मी मंदिरात. त्याच्यासाठी साहेब आले होते स्वामी बाळाला सांभाळण्यासाठी आणि मग स्वामी बाळाला घरी साहेबांपाशी ठेवून मी निघाले मंदिरात पोहोचल्यानंतर तिथं जास्त काही गर्दी आणि मी नव्हती. मंदिरात सगळ्या देवांनी वगैरे झाली, आरती करून झाली आणि मनाला एक वेगळी शांतता मिळाली. मंदिरातून आल्यानंतर जो काही घरातला पसारा पाहिला तो पहिले तर आवरून घेतला आणि देवाला दिवा लावला, आरती केली, चुरम्याचा प्रसाद घेतला, मी खाल्ला, स्वामी बाळांनी खाल्ला, अयांश बाळांनीही खाल्ला. सगळी कामे व्यवस्थित पार पडली. सगळी कामे व्यवस्थित झाली की मन खूप खुश होतं, आनंदी राहतं आणि सगळ्या गोष्टी करण्याचा उत्साह येतो. नंतर स्वामी बाळ थोडं कुरकुर करत होतो म्हणून बाकीचा शूट वगैरे काहीही तुमच्यासोबत शेअर करत नाही. मंदिरातलेच हे व्हिडिओ आहेत जे तुमच्यासोबत शेअर करते. खरं तर मला हे व्रत पहिल्या सोमवारपासूनच करायचं होतं, पण बाळ लहान आहे आणि म्हटलं तेवढंच एवढे 2-4 का होईना 1 महिना कसं तरी हे होतंय, शेवटच्या सोमवारपासून करा येईल. घरी आल्यानंतर पण साहेब बोलले तू कर उपवास, मी येईल थोडा वेळ तिच्यासाठी देईल, मग तुझं काम पण होईल आणि नंतर गरमी वाढते त्यावेळी तुला पाणी पण प्यायचं नसतं, तर एवढं वेळेस मी हँडल करतो. त्याच्यामुळे माझे बाकीचे काम झाले. पण हा जुना व्हिडिओ आहे, इथे माझ्या अयांश बाळांनी आवरलेलं होतं आणि मी असंच आवरून ठेवलेलं होतं म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि एकदम अचानक केलेला व्लॉग आहे, उपवास आहे आणि हो सगळं एकटी करते तर त्याचा अभिमान वाटतोय कुठेतरी. सगळं एकटीने करते तरीही कोणाला पटतंय नाही माहीत नाही. रात्रीच्या 12 वाजता स्वामीने मी झोपल्यानंतर असे काही व्हिडिओज घेतलेले आहेत, स्वतःचे फोटो काढते पुढे तुम्ही पाहाच. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगा. आणि उद्या पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि हर हर महादेव. काढले. तुम्हाला कसे वाटले हे फोटो?